विलास खेडकर। गेल्या 2 दिवसांपासून या नावामुळे महाराष्ट्रभरात चर्चेची राळ उठली आहे। मनोज जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकरला 3 जिल्ह्यांमधून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले। पण जरांगे पाटलांचा नातेवाईक एवढीच विलास खेडकरची ओळख आहे का? विलास खेडकरची जालन्यासह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये दहशत आहे का? विलास खेडकरची तडीपारी मराठा आंदोलनातील सहभागामुळे झाली आहे की त्याने केलेल्या इतर गुन्ह्यांमुळे? याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। विलास खेडकरचा प्रवास एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही। शांत डोक्याने अगदी सूक्ष्मरित्या प्लॅनिंग करून विलास खेडकर वाटचाल करत आलाय। विलास खेडकरच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती। 10वी झाल्यानंतर कॉलेजची पायरी चढलीच नाही। आता त्याला शिक्षणाची आवड नव्हती की गरीब परिस्थितीमुळे शिक्षण सोडलं, हा शोधाचा भाग। शाळा सोडल्यानंतर एका हॉटेलमध्ये काम सुरू केलं। गोदावरी नदीपात्रातून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 3ही जिल्ह्यातील वाळू माफियांचा चोरीनंतर वाहतुकीचा पैठण फाटा हा एकमेव कॉमन पॉइंट। विलास खेडकर काम करत असलेलं हॉटेल नेमकं याच पॉइंटवर होतं। चहा घेण्यासाठी हॉटेलवर अनेक जण थांबत असत। इथली देवाणघेवाण पाहिली आणि नवी उलाढाल करण्याच्या दृष्टीने विलास खेडकरनं प्रवास सुरू केला। काही वर्ष हॉटेलवर काम केल्यानंतर स्वतःची चहाची टपरी टाकली। मात्र मोठी स्वप्न पाहणाऱ्या विलासने मोठी उडी घेण्याचं ठरवलं होतं। समोरून वाळू वाहतूक करणारे डंपर त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजवत होते। पोलीस पथक किंवा महसूल पथक जर कारवाईसाठी गोदावरी नदीपात्राकडे जात असेल तर विलास याची माहिती वाळू माफियांपर्यंत पोहोचवायचा। यातूनच संपर्क वाढत गेला आणि विलासची वाटचाल वाळू माफिया होण्याच्या दिशेने सुरू झाली। अखेर चहाची टपरी बंद करून विलासने 2014च्या सुमारास पार्टनरशिपमध्ये वाळूचा व्यवसाय सुरू केला। हळूहळू ट्रॅक्टर, पोकलेन आणि हायवा देखील खरेदी केला। व्यवसाय वाढत चालल्याचं लक्षात येताच त्याने पार्टनरशिप मोडून स्वतंत्र व्यवसाय करण्याचं ठरवलं। मग जालन्यासह छत्रपती संभाजीनगर आणि बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पाय पसरले। वाळू वाहतुकीस अडथळा आणणाऱ्यांपैकी कुणाला प्रेमानं तर कुणाला धमकावून सोबत घेतलं। अशा पद्धतीने आपली दहशत निर्माण करून वाळू व्यवसाय वाढवला। मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यानही विलास खेडकर यांना आपला अवैध वाळू व्यवसाय चालूच ठेवला होता। या काळात पोलिसांनी खेडकर विरोधात कोणते गुन्हे दाखल केले तेही पाहूयात। 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2023 मध्ये जालन्यातील शहागडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2023 मध्येच गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी देखील गुन्हा नोंद आहे। 2023 मध्येच पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून केनीच्या सहाय्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आता ही गुन्ह्यांची सगळी यादी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की 4 पैकी 3 गुन्हे हे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी आहेत, तर एक गुन्हा हा शहागडमध्ये 2023 मध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बस जाळल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी तडीपारीची कारवाई करताना सेक्शन 379, 34 IPC, सेक्शन 3 आणि 4 वाळू उत्खनन कायद्याचा उल्लेख केला आहे। एकंदरीत गुन्हे दाखल करत कारवाई करूनही अवैध उत्खनन आणि वाळू चोरीतून गबरगंड झालेला विलास खेडकर सुसाट सुटला होता। त्यामुळेच विलास खेडकरसह 9 जणांवर तडीपारीचे आदेश काढताना अवैध वाळू उपसा करणे, वाळूची चोरटी वाहतूक करून विक्री करणे, शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणे, ऑनलाईन जुगार, दादागिरी आणि धमक्या देणे असा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे। या तडीपार होणाऱ्यांच्या यादीत मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यासह त्यांच्यासोबत आंदोलनात आणि कार्यक्रमात दिसणाऱ्यांचाही समावेश आहे। तसे फोटो व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांवरही आता टीका केली जाते। त्यामुळे आता कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे तुम्हीच ठरवा। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। पोलिसांनी केलेली तडीपारीची कारवाई खरंच योग्य आहे का? जरांगे पाटील निशाणा साधत आहेत त्याप्रमाणे या कारवाईमागे फडणवीसांचा हात आहे का, की जवळच्या लोकांना तडीपार करून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।